नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये असणारा भूगोल विषयाचा पेपर हवामानशास्त्र हा हवामानशास्त्र या पेपरचा आजच्या तासामध्ये आपण अभ्यास करणार. मित्र BA द्वितीय वर्षाला हा असणारा पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्रातील आज आपण जो काही घटक अभ्यासणार आहोत तो घटक आहे हवा व हवामान. हवा व हवामान, वेदर अँड क्लायमेट. हवा आणि हवामान, वेदर अँड क्लायमेट या घटकाचा विचार आपण मागील तासापासून या ठिकाणी करत होतो. मागील तासामध्ये आपण बघितलं की हवा म्हणजे काय. मग हवाची व्याख्या करत असताना आपण अशी व्याख्या केली की विशिष्ट ठिकाणची, विशिष्ट वेळची, वातावरणाची असणारी स्थिती म्हणजे हवा होय. आणि मग या व्याख्येवरून आपण हवेचा अभ्यास करणाऱ्या ज्या काही वेधशाळा आहेत या वेधशाळेचा विचार केला. आपण बघितलं की पुण्यामध्ये अगदी तासाच्या हवेचा अभ्यास, वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करणारी वेधशाळा, मध्यवर्ती अशा प्रकारची वेधशाळा पुण्यामध्ये आहे आणि जिच्या अनुषंगानं या ठिकाणी हवेचा अभ्यास केला जातो आणि हवेच्या अभ्यासाची अद्ययावत माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, हवेचा विचार, हवेची व्याख्या असेल किंवा हवेच्या संदर्भाने आपण बघितलं आहे की हवा ही कशी आहे, सतत बदलणारी आहे. हवा कशी असते की अल्पकाळासाठी असणारी हवा आहे. ठिकाण बदललं की हवेची स्थिती बदलते, म्हणजेच वातावरणाची स्थिती बदलते. म्हणजेच ठिकाणानुसार हवेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्या बाबींचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. त्यानंतर हवामान किंवा क्लायमेट आपण ज्याला म्हणतो, त्या क्लायमेटची व्याख्या आपण मागील तासामध्ये केलेली होती. क्लायमेटची किंवा हवामानाची काय व्याख्या केलेली होती की एखाद्या मोठ्या प्रदेशातील दैनिक हवेचे वर्षानुवर्ष निरीक्षण व मापन करून वातावरणाची सरासरी स्थिती काढल्या जाते, त्याला हवामान असं म्हणतात. एखाद्या मोठ्या प्रदेशातील दैनिक हवेचे वर्षानुवर्ष निरीक्षण व मापन करून वातावरणाची जी स्थिती काढली जाते त्याला आपण हवामान असे म्हटलेलं आहे. आणि मग हवामानाचा भाग बघत असताना आपण उदाहरणही मागच्या तासामध्ये बघितलं होतं की राजस्थानचे हवामान कसे आहे, कोरडे आहे, असं आपण मागील तासामध्ये बघितलेलं. उष्ण आणि कोरडे अशा प्रकारचं राजस्थानचं हवामान आहे, हेही आपण मागील तासामध्ये बघितलेलं. त्यानंतर आपण असं बघूया की ज्यावेळेस या व्याख्येचा आपण विचार करतो त्यावेळेस आपलं असं लक्षात येतं की वातावरणाची जी सरासरी स्थिती आहे, या सरासरी स्थिती ही कशी तयार केली जाते, तर हवामानाची किंवा वातावरणाची सरासरी स्थिती ठरवण्यासाठी प्रामुख्याने त्या प्रदेशाचा आंतरराष्ट्रीय वातावरण विज्ञान नावा जी काही संस्था आहे यामार्फत असा निष्कर्ष काढलेला आहे की जवळपास 30 किंवा 35 ते 40 वर्षापर्यंत किंवा 30 ते 35 वर्षापर्यंत त्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचं निरीक्षण व मापन करून जी काही स्थिती काढल्या जाईल त्याला हवामान असं म्हणायचं. म्हणजे 1 आणि 2 वर्षातील वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करून आपण हवामान ठरवू शकत नाही, तर
ठरवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणच्या वातावरणाच्या स्थितीचा 30 ते 35 वर्षापर्यंत निरीक्षण करावं लागतं, मापन करावं लागतं आणि मग त्यावरून आपण त्या ठिकाणची वातावरणाची स्थिती कशी आहे यावरून आपण त्या ठिकाणचं हवामान हे ठरवत असतो किंवा त्या प्रकारचं हवामान आहे असं आपण सांगत असतो. म्हणजे मित्र हो, या पद्धतीनं हवामानाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येते किंवा हवामानाचा ज्यावेळेस आपण व्याख्या करतो त्यावेळेस हवामान ठरवत असताना किंवा हवामान आपण म्हणत असताना ते हवामान वातावरणाच्या स्थितीचं 35 ते 40 वर्षापर्यंत निरीक्षण आणि मापन करून काढलेली सरासरी स्थिती असते आणि मग ही स्थिती म्हणजेच हवामान असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. दुसरी अशी व्याख्या आहे या ठिकाणी की वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष म्हणजे हवामान आहे. बघा, हवामानाची दुसरी जी काही व्याख्या आहे ती काय आहे? अगदी सोपी अशी व्याख्या या ठिकाणी आहे की वातावरणाच्या स्थितीचा दीर्घकालीन स्थितीचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष म्हणजेच हवामान होय असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय? वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीचा म्हणजे वातावरणाची जी काही स्थिती आहे जिला आपण हवा म्हणतो, या वातावरणाच्या दीर्घकालीन स्थिती म्हणजे किती? 30 ते 35 वर्षापर्यंतची वातावरणाची स्थिती आणि मग या स्थितीचा अभ्यास करू की त्या ठिकाणी कशा प्रकारची हवा आहे, वातावरणाची स्थिती आहे, या स्थितीचा आपण काय करतोय? दीर्घकालीन अभ्यास करतोय आणि दीर्घकालीन अभ्यास करू जो काही निष्कर्ष काढला जातो की अशा प्रकारचं वातावरण आहे असं जो काही आपण निष्कर्ष काढतो, या निष्कर्षाला त्या ठिकाणचं हवामान असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. तर मित्र, ही एक सोपी अशी दुसरी व्याख्या या ठिकाणी आहे. त्यानंतर तिसरी जी काही व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे कोणत्याही ठिकाणच्या दैनिक हवेचे अनेक वर्ष सतत निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा काढलेला सरासरी आढावा म्हणजे हवामान होय. बघा, तशीच व्याख्या आहे. व्याख्या काय आहे की कोणत्याही ठिकाणच्या दैनिक किंवा दैनंदिन हवेचे अनेक वर्ष सतत निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा काढलेला आढावा म्हणजे हवामान होय. म्हणजे या ठिकाणी काय केलं की त्यांनी हवामानाची जी काही व्याख्या करत असताना या ठिकाणी त्यांनी प्रदेशाचं वर्णन केलं की एखादा प्रदेश आहे, त्या प्रदेशातील दैनंदिन हवेचं निरीक्षण करून दैनंदिन हवेचं सतत निरीक्षण केलं अनेक वर्षापर्यंत आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा जो काही आढावा घेतला जातो आणि आढावा घेऊन दीर्घकालीन परिस्थितीचा जो काही सरासरी आढावा आपण घेतो, सरासरी आढावा म्हणजेच हवामान होय असं या ठिकाणी या व्याख्येच्या अनुषंगाने म्हटलं गेलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की
हवेचा आणि हवामानामध्ये असणारा फरक काय आहे? जर या ठिकाणी आपण हवा घेतली तर आणि हवामान या ठिकाणी जर घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हवा ही कशी आहे? हवा ही सतत बदलणारी आहे. हवा ही सतत बदलणारी आहे, तर हवामान मात्र हवामानाला मात्र या ठिकाणी स्थायी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हवामान कसं आहे? स्थायी आहे, न बदलणार आहे. हवा मात्र सतत बदलणारी आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं की हवा ही सतत बदलत असते, हवामान मात्र स्थायी स्वरूपाचं असतं. आणि हवामानामध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा अधिकाधिक अभ्यास केला जातो, ते म्हणजे तापमान आणि पर्जन्यमान. तापमान आणि पर्जन्य या दोन घटकांचा अधिकाधिक अभ्यास करण्याचे काम हे या हवामानामध्ये केलं जातं. आणि मग आपण पाहतोय की या दोन घटकांचा सखोल अभ्यास आपण हवामानाच्या अनुषंगाने करत असतो. पृथ्वीवर सर्वच ठिकाणी सारख्याच प्रकारचं हवामान आढळतं. पृथ्वीवर सर्वच ठिकाणी सारख्या प्रकारचं हवामान आहे का? नाही, कारण ठिकाण बदललं की हवामान वेगळ्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदर त्या ठिकाणी वेगळं असं हवामान असलेलं आपल्याला दिसतं. मग स्थितीनुसार हवामानामध्ये जर बदल होत असेल तर मित्र हो, त्याच्या मागची कारण काय आहेत? हवामान ठिकाणानुसार जर बदलत असेल किंवा पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखंच किंवा एकाच प्रकारचं हवामान नाही, पृथ्वीवरील वातावरण जरी या ठिकाणी एक असलं तरी हवामानामध्ये मात्र बदल झालेला आपल्याला दिसून येतं. तर हे असा बदल का झालेला आहे? तर त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, अक्षांश असेल, समुद्र प्रवाह असतील, समुद्रापासूनच असणार त्या प्रदेशातील अंतर असेल, त्याचबरोबर जमीन आणि पाण्याचं वितरण त्या प्रदेशामध्ये कसं झालेलं आहे हे असेल, किंवा जमिनीचा उतार कसा आहे यानुसार देखील मित्र हो त्या ठिकाणचं हवामान हे बदललेलं आपल्याला दिसतं. अक्षांश असेल, समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, किंवा समुद्राचे जमिनीपासूनचे असणारे अंतर असेल, जमीन पाणी यांचं असणारं वितरण त्या ठिकाणी असेल, किंवा त्या ठिकाणी असणारा उतार असेल, या सर्व किंवा त्या ठिकाणी समुद्र प्रवाह वाहत असतील तर त्याचाही परिणाम हवामानावर, त्या प्रदेशातील हवामानावर झालेला आपल्याला दिसतो. आणि त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपण पृथ्वीवर सर्व प्रकारचं हवामान नाही, सारखं हवामान नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस या सर्व घटकांचा परिणाम त्या ठिकाणच्या हवामानावर झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर मग या घटकांचा परिणामातून तर प्रभाव पडतो. त्याचबरोबर हा परिणाम कशावर पडतो? पृथ्वीवर जर सर्वच ठिकाणी सारखं हवामान नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मग बदल हवामानामध्ये काय होतात किंवा कशा पद्धतीनं हा फरक पडतो, तर आपल्याला असं दिसेल की हवामानाचे जे काही स्वरूप आहे हे स्वरूप प्रामुख्यानं तापमान, आर्द्रता, दाब, तापमान, आर्द्रता, वायुभार किंवा त्या ठिकाणी असणारे वारे या हवामानाच्या अंगावर किंवा हवेच्या अंगावर हे त्या घटकांचा परिणाम होतो आणि त्यामुळं प्रामुख्यानं त्या ठिकाणी हवामान बदललेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही हवेची अंगे किंवा हवामानाची अंगे ज्याला आपण म्हणूया, ही हवेची अंगे किंवा हवामानाच्या अंगांचा विचार या ठिकाणी करणं आपल्याला आवश्यक आहे. कारण या अंगांमध्ये बदल करणारे जे काही घटक आहेत
साधारणतः आपण बघितले ते घटक या हवामान अंगांमध्ये बदल करतात आणि त्या ठिकाणचं असणारं हवामान हे आपल्याला बदललेलं दिसतं. म्हणून या अंगांचा अभ्यास, हवेच्या अंगांचा अभ्यास खास करून या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणून आपण आपल्या आजच्या तासामध्ये हवेची जी काही अंगे आहेत, ही अंगे कोणकोणती आहेत हे या ठिकाणी आपण बघूया. त्यामध्ये हवेची अंगे, हवेची अंगे मग या ठिकाणी आपण बघूया की ज्यावेळेस हवेची विविध प्रकारची अंगे आहेत, तर आपल्याला हवेची व्याख्येकडे जावं लागेल अगोदर की हवा म्हणजे काय. तर अल्पकाळासाठी, एखाद्या ठिकाणची अल्पकाळासाठी असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय. अल्पकाळाची स्थिती म्हणजे हवा होय किंवा त्याला आपण हवा म्हणतो. मग अशा प्रकारच्या अल्पकाळासाठी ही स्थिती असते. म्हणजे निश्चित हवेला वेगवेगळ्या प्रकारची अंगे आहेत, कारण या अंगांमध्ये बदल झाला की हवा बदलते. या अंगांमध्ये बदल झाला की हवा बदलते. मग हवेची अंगे कोणकोणती आहेत हे या ठिकाणी आपण बघूया. पहिलं अंग आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा हे एक हवेचं महत्वपूर्ण अंग असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, आपण पाहतोय की या ऊर्जेचा एकमेव स्रोत पृथ्वीच्या दृष्टिकोनातून जो आहे तो आहे सूर्य. सूर्य हा या ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे. म्हणून आपण त्याला सौर ऊर्जा असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे पृथ्वीला मिळणारी जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जा सूर्याच्या मार्फत या ठिकाणी पृथ्वीला मिळते. आणि मग ही सूर्यामार्फत जी काही ऊर्जा या ठिकाणी पृथ्वीला मिळते त्याला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो. म्हणजे सूर्यामार्फत मिळालेल्या उष्णतेला या ठिकाणी आपण सौर ऊर्जा असं या ठिकाणी म्हणतो. आणि मग वातावरणातील सर्व घटकांवर, वातावरणातील जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांवर या सौर ऊर्जेचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो किंवा परिणाम होत असतो. सौर ऊर्जा आपण पाहतोय की अगदी हवामानाचे प्रदेश जर आपण बघितले तर आपल्याला या सौर ऊर्जेच्या अनुषंगाने निर्माण झालेले आपल्याला दिसतात. की विषुववृत्तीय प्रदेश अगदी बरोबर या ठिकाणी सौर ऊर्जा अधिक प्रमाणामध्ये मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी विषुववृत्तीय उष्ण आणि दमट हवामानाचा प्रदेश निर्माण झालेला. त्याचबरोबर उष्ण व कोरड्या हवामानाचा प्रदेश की ज्याला आपण वाळवंटी प्रदेश असं म्हणतो, तो देखील त्या ठिकाणी देखील सूर्याची सौरशक्ती अधिक प्रमाणात मिळते म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. किंवा ज्या ठिकाणी सूर्याची सौरशक्ती किंवा सूर्याची उष्णता ही कमी प्रमाणात मिळते, म्हणजेच ज्याला आपण थंड हवामानाचा प्रदेश असं म्हणतो. दोन्ही ध्रुवाकडे पृथ्वीच्या हवा थंड हवामानाचा प्रदेश निर्माण झालेला आहे. त्याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी सूर्याकडून येणारी जी काही सौर ऊर्जा आहे, ही सूर्याकडून येणारी सौर ऊर्जा त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळते आणि कमी प्रमाणात मिळाल्यामुळं त्या ठिकाणी मित्रहो थंड हवामानाचा प्रदेश निर्माण झाला. म्हणजे प्रत्येक घटकांवर, हवेतील प्रत्येक घटकांवर, हवामानातील प्रत्येक घटकांवर या सौर ऊर्जेचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं सौर ऊर्जा हे अतिशय महत्वाचा घटक, अतिशय महत्वाचं अंग हे प्रामुख्यानं हवेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्र दुसरं जे काही अंग आहे ते आहे तापमान. मित्र सौर ऊर्जा आणि तापमानामध्ये काय फरक आहे
तर सौर ऊर्जा ही सूर्यामार्फत मिळते. सूर्यामार्फत मिळते म्हणून आपण तिला सौर ऊर्जा असं म्हटलेलं आहे. तर तापमानाचा जर आपण विचार केला तर सूर्यामार्फत जी काही ऊर्जा किंवा जे काही सूर्यकिरण येतात हे सूर्यकिरण या ठिकाणी पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वातावरणाला प्रत्यक्ष तापवत नाही. हे सूर्यकिरण अगोदर भूपृष्ठाला तापवतात. जे काही भूपृष्ठ आहे या भूपृष्ठाला ते तापवतात आणि मग भूपृष्ठाने उत्सर्जित केलेली उष्णता ही वातावरणाच्या खालच्या थराला मिळते. आणि ज्यावेळेस वातावरणाच्या खालच्या थराचं या खालच्या थरातील हवेचं तापमान हवेची उष्णता वाढते त्यावेळेस हवेला तापमान प्राप्त झालं असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे तापमान हे प्रामुख्यानं भूपृष्ठाने उत्सर्जित केलेल्या उष्णतेमुळे या ठिकाणी मिळत असतं. आणि मग भूपृष्ठाने उत्सर्जित केलेल्या या उष्णतेमुळे हवेला तापमान मिळतं. आणि मग आपण पाहतो की जसजसं आपण भूपृष्ठापासून उंचीवर जाऊया तसतसं हे तापमान हवेचं तापमान हे कमी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हवेचा जो काही थर आहे हा थर खालून वर तापत गेलेला आपल्याला दिसतो. खाली सर्वात जास्त तापतो, त्यानंतर त्यापेक्षा कमी वर तापलेला असतो, त्यापेक्षा कमी त्याच्या वर असतो. म्हणजे खालून वर भूपृष्ठाने उत्सर्जित केलेल्या उष्णतेमुळे अगदी खालचा थर आधी तापतो आणि त्यानंतर मग वरचे थर हे तापत गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं भूपृष्ठ जवळील जो काही हवेचा थर आहे हा भूपृष्ठाजवळील हवेच्या थराचं तापमान हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या तापमानावरच मित्र हो आपण, कारण तापमानच हा हवामानामध्ये दोन घटक जे काही महत्वाचे आहेत त्या दोन घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये तापमान हा घटक आहे. म्हणजे निश्चित तापमान या घटकांचाच परिणाम असा होतो की मग त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या हवामानाची निर्मिती किंवा वेगळ्या प्रकारची हवेची स्थिती, दैनिक हवेच्या स्थितीमध्ये बदल जो काही घडतो हा तापमानामुळेच घडतो. आपण पाहतोय की साधारणतः सकाळी हवा थंड असते, दुपारनंतर ज्यावेळेस सौरशक्ती किंवा सूर्यकिरणे 12च्या नंतर आपण ज्यावेळेस पाहतो की सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत अधिक प्रखरतेने येतात, मात्र त्यावेळेस आपल्याला उष्णता जाणवत नाही किंवा त्यावेळेला आपल्याला हवेचं तापमान जाणवत नाही. तर हवेचं तापमान जे जाणवतं ते दुपारी 2 नंतर. आणि ज्यावेळेस दुपारी 2 नंतर आपण पाहतो तर त्यावेळेस आपल्याला अधिक तापमान अधिक उकाडा जाणवू लागतो. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की दैनिक हवेच्या स्थितीमध्ये बदल घडून आणणारा हे एक महत्वाचं अंग आहे की जे दैनिक हवेच्या स्थितीमध्ये बदल घडून आणतं. म्हणजे तापमान हे एक महत्वपूर्ण असं हवेचं अंग असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं की त्यामुळं प्रामुख्यानं दैनिक हवेच्या स्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मित्र हो हवेची असणारी अंगे ही आपण आजच्या तासाला बघत आहोत. येणाऱ्या तासामध्ये हवेची वेगवेगळी कोणकोणती अंगे आहेत हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करूया. धन्यवाद.